त्यानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजे 16 ऑगस्टचा भाग तुम्ही ऐकत आहात मंडळी. आजचा भाग त्यांनी खूप छान दाखवलाय. काव्या अशी चोरून चोरून पार्थकडे बघत असते गाडीच्या आरशातनं आणि तिला आतापर्यंत झालेला सगळा प्रकार आठवत असतो आणि कुठेतरी आता तिच्या मनात प्रश्न वाटतोय की युनिव्हर्स वगैरे खरंच असतं का, आणि ती हा प्रश्न या पार्थला विचारते. पार्थ, तुम्हाला खरंच असं वाटतं का हो युनिव्हर्स आहे? म्हणजे आतापर्यंत तिच्यासोबत जे जे को इन्सिडेंट झाले ना त्या सगळ्याबद्दल ती पार्थला सांगते की बघा ना, माझी गाडी बंद पडणं, मी तिथे अनिशाला नेऊन सोडणं, या सगळ्या गोष्टी अचानक झाल्या असतील का, का हे सगळं मुद्दाम युनिव्हर्सने घडवलं असेल? काय वाटतं तुम्हाला? पार्थ म्हणतो शक्यता आहे, युनिव्हर्स असतं. काव्या आधी विचारते त्याला, युनिव्हर्स जुगाड करत असतं का हो खरंच? म्हणजे एखादी गोष्ट घडावी म्हणून मुद्दाम काही गोष्टी घडवून आणत असतं का युनिव्हर्स? मग आता पार्थ तिला उत्तर देतो, हो असू शकतं ना, काही पॉसिबिलिटीज असतात. म्हणजे मला असं वाटतं की युनिव्हर्स दोन पद्धतीने वर्क करतं. काव्या म्हणते म्हणजे? पार्थ सांगत असतो की बघा मी 11-11 ही वेळ बघतो आणि युनिव्हर्सकडे काहीतरी मागतो आणि मला विश्वास असतो युनिव्हर्स ही गोष्ट मला देईल. दुसरी पद्धत म्हणजे? आता लगेच काव्या म्हणते म्हणजे आपण दोघं काल एकत्र. तेवढ्यात आता ह्या मावशी दिसल्यात त्यांना रस्त्यात, आनंद निवासमध्ये नंदिनीच्या आश्रमात काम करणाऱ्या. त्यांच्या भावजाईला कळा येतात आणि आता पार्थची त्या मदत मागतात आणि म्हणतात बरं झालं तुम्ही देवासारखे धावून आलात. आता पार्थ आणि काव्या लगेच त्यांना गाडीमध्ये टाकून दवाखान्यात घेऊन जातात. आता दवाखान्यात एक वेगळीच सिच्युएशन निर्माण झाली आहे बरं का प्रेक्षकांनो. आता तत्पूर्वी नंदिनी आणि जीवाचा सीन दाखवलाय. नंदिनीला जीवा म्हणत असतो, नंदिनी अगं कुठे निघालीयस, सांग तरी. आणि तू जिथे कुठे चालली आहेस ना नंदिनी, एकटी नको जाऊस, मला घेऊन जा सोबत. मग नंदिनी म्हणते आय विल मॅनेज, जीवा काही लागलं तर मी तुम्हाला फोन करेल. जीवा म्हणतो असं काय करतेस नंदिनी, मागच्या वेळेस सारखी कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकली तर काय करशील? अगं फोन करायची संधी मिळायला हवी तुला, आणि संधी मिळाली तर मी वेळेवर तिथे पोहोचायला हवं. ऐक माझं नंदिनी, मी येतो तुझ्या सोबत. नंदिनी म्हणते ऐका माझे जीवा, हट्ट नका करू, मी रिक्वेस्ट करते की मला तुम्हाला त्रास नाही होऊ द्यायचा आहे. जीवा म्हणत असतो मला पण तुला कुठलाच त्रास होऊ द्यायचा नाहीये नंदिनी, तुला का कळत नाहीये? नंदिनी म्हणत असते मला काहीही होणार नाहीये जीवा, मी माझी काळजी घेईल. प्लीज जीवा ऐका ना माझं, विश्वास ठेवा माझ्यावर. आता असं म्हणून ती निघालेली असते. मग आता जीवा म्हणतो पण तू कुठे निघाली आहेस, काय करतेस ते तरी सांगून जा. पण नंदिनी आता जीवाला काहीही उत्तर न देता म्हणते मी येते जीवा. आता प्रेक्षकांनो इथे ना जरा मला डाऊट आलाय की हा दीपक जरा आगावच दाखवलाय आणि दीपक नंदिनीला मदत करणार नाही, कारण एक मोठा ट्विस्ट समोर आलाय. काय ट्विस्ट आहे ना तो ऐका पुढे. खूप छान दाखवलाय आजचा एपिसोड. इथे दवाखान्यामध्ये आता काव्या पार्थ त्या मॅडमच्या म्हणजे त्या आनंद निवासची जी बाई आहे ना त्या तिच्या भावजेला ऍडमिट करतात. आता त्या बाईने त्या बाईच्या नवऱ्याला फोन केलाय जी अडलेली आहे ना, अरे दादा तू लवकर ये, आणि ऍडमिट केलंय आता तिला दवाखान्यामध्ये. आणि मग काव्या पार्थचे त्या आभार मानतात. काव्या पार्थ तुम्ही दोघं नसतात तर मी काय केलं असतं एकटीने, बरं झालं तुम्ही तेव्हा तिथे देवासारखे धावून आलात. माझ्या भावजेला काही झालं असतं तर मी काय उत्तर दिलं असतं माझ्या भावाला, खरंच तुमचे किती आभार मानू. काव्या म्हणते ऐका ना ताई, असा आभार वगैरे नका मानू, आपण पोहोचलोय ना वेळेवर हॉस्पिटलमध्ये आणि डॉक्टर बघतील आता त्यांच्याकडे, तुम्ही काळजी नका करू. आता त्या बिचाऱ्या खूप टेन्शन मध्ये असतात. आणि मग इकडे नंदिनीचा त्यांनी सीन दाखवलाय. नंदिनी गेली दीपकला भेटायला जेलमध्ये. दीपक वैतागून म्हणत असतो आता कोण आलाय मला भेटायला, आणि आता तो नंदिनीला बघतो आणि नंदिनी त्याला. आता पुढे बघा काय होतं. दीपक म्हणतो तू इथे काय करतेयस नंदिनी? नंदिनी म्हणते दीपक मला तुझी मदत हवी आहे, करशील का? आता एवढाच काय तो हा सीन दाखवलाय आणि पुढे कंटिन्यू केलाय, पण मध्ये काव्याचा सीन दाखवलाय पुन्हा. काव्या आता त्या ताईंना म्हणते ताई तुम्ही पटकन जा आणि बाकीची प्रोसिजर पूर्ण करा. मग त्या ताई म्हणतात पुन्हा एकदा थँक्यू काव्या. काव्या म्हणते इतके आभार मानू नका, जा आणि प्रोसिजर पूर्ण करा. आता त्या ताई प्रोसिजर पूर्ण करायला जाणार तेवढ्या त्या डॉक्टर बाहेर येतात बरं का, आणि म्हणतात एक्सक्यूज मी, तुमच्या पेशंटला इथून हलवावं लागेल ताबडतोब. काव्या म्हणते काय हलवावं लागेल म्हणजे? त्या डॉक्टर सांगतात अहो तुमचं पेशंट ना खूपच क्रिटिकल आहे, बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेडे पडलेत, त्यामुळे बाळाच्या आणि आईच्या जीवाला धोका आहे, आम्ही काहीच करू शकत नाही. त्या बाई घाबरतात बिचाऱ्या आणि म्हणतात असं काय करता डॉक्टर, तुम्ही काहीही करा पण माझ्या भावजाईचा जीव वाचवा, तिच्या बाळाचा जीव वाचवा, मी पाया पडते. मग काव्या म्हणते ताई शांत व्हा बरं, तुम्ही पॅनिक नका होऊ,
आणि काव्या आता त्या डॉक्टरांची अशी सॉलिड बोलते ना प्रेक्षकांनो, आज मानलं काव्याला. आता काव्या म्हणते, हे बघा डॉक्टर, तुम्ही अशा क्रिटिकल कंडिशनमध्ये काहीतरी उपचार करू शकता ना, म्हणजे मान्य आहे आम्हाला पेशंटची कंडिशन क्रिटिकल आहे, पण त्या डॉक्टर लगेच म्हणतात, हो मॅडम, आम्ही उपचार करू शकतो, पण आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही. म्हणजे सर्जरी करणारे जे सर्जन आहेत ना, ते अनफॉर्च्युनेटली 2 दिवस सुट्टीवर आहेत. त्यामुळे आम्हाला नाही जमणार इथे सर्जरी करायला. पार्थ म्हणतो, अहो मग इतर हॉस्पिटलच्या सर्जनला बोलवा. मग त्या डॉक्टर म्हणतात, नाही हो, आमच्या पॉलिसीमध्ये हे बसत नाही. आम्ही इतर सर्जनला आमच्या हॉस्पिटलमध्ये बोलवू शकत नाही. पेशंटची सिच्युएशन क्रिटिकल होण्याआधी तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा त्यांना. मग आता पार्थ म्हणतो, ठीक आहे, मग तुम्ही सांगा एखादं हॉस्पिटल, आम्ही आमच्या पेशंटला तिथे घेऊन जाऊ. आता ही डॉक्टर अक्षरशः जबाबदारी झटकते बरं का, आणि म्हणते, आम्ही कसं काय दुसऱ्या हॉस्पिटलची तुम्हाला इन्फॉर्मेशन देणार ना, तुम्ही तुमचंच जाऊन बघा. आता काव्या खूप चिडते बरं का त्या डॉक्टरवर. प्रेक्षकांनो, अशा सिच्युएशन येतात बरं का, खरंच येतात. मी डोळ्याने पाहिल्या आहेत दवाखान्यात. आता ती काव्या म्हणते, असं का बोलताय तुम्ही डॉक्टर? अहो तुम्ही सांगताय की आमच्या पेशंटला तिकडून इकडे शिफ्ट करायचंय, आणि तुम्ही घेऊन जाताना म्हणजे विचार करा ना, आमच्या पेशंटच्या जीवाला धोका आहे. तुम्ही डॉक्टर आहात, तुम्ही गाईड करा आम्हाला. ती डॉक्टर म्हणते, अहो मॅडम, मी जरी डॉक्टर असले तरी या केससाठी गायनोकॉलॉजिस्ट लागतात, आणि दोन्ही सर्जन सुट्टीवर गेलेत आमचे. ऐका माझं, अहो तुम्ही जा इथून लवकर, बोलण्यात वेळ वाया घालवू नका, तुमच्या पेशंटला घेऊन जा दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये. काव्या आता खूप चिडते बरं का, आणि म्हणते, असं कसं बोलताय तुम्ही? तुम्हाला काही कळतंय का? आमच्या पेशंटला इथून असं कसं हलवणार आहे आम्ही? आमच्या पेशंटच्या जीवाला धोका आहे ना. अहो मगाचपासून तुम्हाला तेच विचारते ना मी. आम्ही जर आमचं पेशंट इकडून तिकडे न्यायला लागलो गाडीमध्ये, तर आमचं पेशंट मध्ये रस्त्यात दगावलं तर आम्ही काय करणार आहे? त्याच्या जीवाला धोका आहे ना. कोण घेणार आहे आमच्या पेशंटच्या जीवाची जबाबदारी? तुम्ही घेणार का? आता डॉक्टर चुप्पच बसून जाते बरं का. काव्या एवढी ओरडते ना, पार तिच्याकडे बघतच राहतो. हॉस्पिटलमधले सगळे लोक काव्याच्या भोवती जमतात. काव्या म्हणते, अहो तुम्ही डॉक्टर आहात ना, अहो तुम्ही गाईड तरी करा आम्हाला, दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही जाऊ. पण हे सगळं करण्यापेक्षा तुम्ही एखाद्या हॉस्पिटलशी कनेक्टेड असाल ना, तिथून बोलवा ना सर्जन, एखादं दुसरं सर्जन बोलवा, प्रोसिजर सुरू करा. आता डॉक्टर म्हणतात, अहो शक्य असतं तर आम्ही प्रयत्न केले असते ना. काव्या ओढून म्हणते, काय प्रयत्न केले हो तुम्ही? साधी आम्हाला इथे येऊन 15 मिनिटच झाली आहे, आणि आमचं पेशंट तुम्ही आत नेलं, चेक केलं, आणि बाहेर येऊन सांगता की तुमचं पेशंट क्रिटिकल आहे. तुम्ही त्याला घेऊन जा, तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा. तुम्ही काय प्रयत्न केले हो? नुसतं बघितलं आणि सांगून टाकलं? हे बघा, हॉस्पिटलमध्ये येणारा कुठलाही माणूस आनंदाने येत नसतो मॅडम. अहो त्याच्या पेशंटच्या नातेवाईकांवरती, पेशंटवरती काय वेळ आलेली असते ना, त्याचा जरा विचार करा डॉक्टर. अहो पेशंटला किती त्रास होत असतो, नातेवाईकांवरती मानसिक ताण असतो, या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत का? पार्थ आता तिच्याकडे पाहतच राहतो. काव्याने अक्षरशः सत्य परिस्थिती सांगितली आहे बरं का. काव्या म्हणते, प्रत्येक पेशंट विश्वासाने त्याचा नातेवाईक तुमच्याकडे सोपवतो, आणि तुम्ही म्हणताय की पेशंट शिफ्ट करा, दुसरीकडे न्या. डॉक्टर म्हणतात, मॅडम समजून घ्या. अहो जर आमच्याकडे ही गोष्ट अवेलेबल नाहीये तरच आम्ही सल्ला देऊ ना पेशंटला हलवण्याचा. तुम्ही असं का बोलताय माझ्याशी? काव्या म्हणते, अच्छा, काय प्रयत्न केले हो तुम्ही? काय प्रयत्न केले? तुम्ही काही सर्जनला कॉन्टॅक्ट करायला हवा होता, तुम्ही केला का कॉन्टॅक्ट? सर्जन इथे अवेलेबल होण्यासाठी काही प्रयत्न केले का? आणि तुम्ही आत्ता येऊन सांगताय की आमच्या पेशंटवर उपचार करण्याच्या ऐवजी तुम्ही इथून घेऊन जा. इथे आम्हाला येऊन सांगायची तत्परता तुम्ही दाखवली, पण आमच्या पेशंटसाठी काही प्रयत्नाची तत्परता दाखवली ना? नाही दाखवली का? नाही ना. डॉक्टर आहात ना तुम्ही. एक डॉक्टर हिप्पोक्रेट शपथ घेतो, ती तुम्ही घेतलीच असेल ना. मी कितीही बिझी असलो तरी माझ्या समोर पेशंट आला, मी माझी कामं सोडून पेशंटला प्रायोरिटी देईल अशी शपथ घेतो डॉक्टर. ही शपथ असते ना तुमची. काय हो मॅडम, काय झालं त्या शपथेचं? काय हो मॅडम, शपथा जर घेता येतात आणि त्या पाळता येत नाही ना, तर शपथा घेऊच नाही. देव मानतात तुम्हाला सगळे, पेशंटचे नातेवाईक देव मानतात तुम्हाला या परिस्थितीत, आणि तुम्ही पाठ फिरवताय पेशंटकडे. मग काय करायचं आम्ही? देवच जर असा पाठ फिरवून जात असेल तर काय करायचं सांगा ना. आमचा पेशंट आम्ही विश्वासाने तुमच्याकडे घेऊन येणार, आणि तुम्ही आम्हाला टोलवाटोलवीची उत्तरं देणार का? आणि मुळात तुम्ही जितक्या सहजपणे सांगताय ना आम्हाला, तुमचा पेशंट इकडून तिकडे शिफ्ट करा, इतकं सहज शक्य आहे का ते नातेवाईकांसाठी? अहो त्या पेशंटच्या नातेवाईकांना 100 मदतीचे हात मागावे लागतात. कल्पना आहे का तुम्हाला? आता पार्थ बघतच राहतो काव्याकडे. काव्या पुढे म्हणते, आपल्याकडे काय प्रॉब्लेम आहे माहितीये?
आपल्याकडे फूड डिलिव्हरी वेळेत होते, पण पेशंटसाठी ॲम्ब्युलन्स वेळेत पोहोचत नाही. एखाद्या पेशंटच्या नशिबाने त्याच्याकडे ॲम्ब्युलन्स आली वेळेवर, तर बऱ्याच वेळेला तो पेशंट हॉस्पिटलमध्ये पोहोचण्याच्या आधीच ॲम्ब्युलन्समध्ये दगावला जातो. प्रत्येक पेशंट त्याच्या शारीरिक वेदनेतनं जात असतो. प्रत्येक नातेवाईक मानसिक तणावातनं जात असतात आणि तुम्ही काय उत्तरं देता त्यांना? तुम्ही तुमचा पेशंट या हॉस्पिटलमधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करा, आम्ही उपचार करू शकत नाही. मग त्या डॉक्टर म्हणत असतात, अहो ऐकून तर घ्या मॅडम. काव्या म्हणते, मला काहीही ऐकायचं नाहीये, तुम्ही वाटेल ते करा, पण माझा पेशंट वाचला पाहिजे, विषय संपला. आता काव्याने असं सांगितल्यावर पार्थ पुन्हा तिच्याकडे बघतच राहतो. म्हणजे बघा, काव्यामध्ये IPS होण्याच्या सगळ्याच क्वालिटीज आहेत. काव्या म्हणते, जबाबदारी झटकू नका मॅडम, जमलं तर जबाबदार व्हायचा प्रयत्न करा. आता त्या डॉक्टरला काय वाटतं कोणास ठाऊक, शी फील गिल्टी. काव्या म्हणते, छोटासा तरी प्रयत्न करा, एकदा प्रयत्न करा हो आमच्या पेशंटला वाचवण्यासाठी, फक्त एकदा किमान प्रयत्न तर करा डॉक्टर. आई होणार आहे ती बाई, अहो एक स्त्री असून तुम्हाला कळत नाहीये तिच्या वेदना. हो, पुन्हा एकदा त्या स्त्रीचा आई म्हणून जन्म होणार आहे आणि तुम्ही डॉक्टर म्हणून जबाबदारी झटकताय ना, तर तुम्ही त्या आईचा आणि होणाऱ्या बाळाचा जन्म नाकारताय डॉक्टर म्हणून, कळतंय का तुम्हाला? आता काव्याने एवढं सगळं बोलल्यावर काय त्या डॉक्टरला वाटलं असेल प्रेक्षकांनो, विचार करा. त्यावर काव्या पुढे म्हणते, कसं आहे ना डॉक्टर, पैसे आणि पॉलिसी हे 2 विचार तुम्ही बाजूला ठेवले ना, तर कुठल्याही पेशंटवर उपचार करायचे 100 मार्ग तुम्हाला आपोआपच दिसतील. या प्रत्येक हॉस्पिटलची म्हणजे काय सांगू प्रेक्षकांनो, हीच अवस्था आहे सध्या आजकाल. आता त्या डॉक्टरला काय वाटतं कोणास ठाऊक, आता ती फोनवरती बऱ्याच कॉन्टॅक्ट्स वापरते आणि मग लगेच येऊन सांगते की हो, एक सर्जन मिळालेत आणि आम्ही आता सर्जरी करू शकतो. त्यावर आता काव्या म्हणते, थँक्यू सो मच. डॉक्टर म्हणतात, आम्ही करू प्रयत्न तुमच्या पेशंटला वाचवण्यासाठी. काव्या एवढं बोलली नसती तर या डॉक्टरने जबाबदारी झटकलीच असती, नाही का? आता काव्या आणि ती नंदिनीच्या आश्रमातली बाई बिचारी सुटकेचा निश्वास टाकते. पार्थ म्हणतो, काव्या बसा, पाणी वगैरे प्या बरं. आता काव्या तिथे खाली बसून पाणी वगैरे पिते आणि मग सगळे तिथे हॉस्पिटलमध्ये जमा झालेले लोक पाहत असतात काव्याकडे. काव्या म्हणते, अरे सगळे असे का बघतायत माझ्याकडे? मग सगळे निघून जातात. पार्थ म्हणतो, काव्या आज तुमच्यातली वेगळीच काव्या दिसली मला. खरं सांगू म्हणजे फिसकारणाऱ्या मांजरीपेक्षा आज काहीतरी इंटरेस्टिंग काव्या बघायला मिळाली हो मला. पार्थ म्हणतो पुढे, तुम्हाला सांगू का, आधी मला असं वाटायचं की तुम्ही IAS व्हाल की नाही व्हाल, होता जरा प्रश्न माझ्या मनात. म्हणजे चुकीचा अर्थ काढू नका काव्या, तुमच्या हुशारीवर शंका नव्हती, पण तुम्ही IAS या पदाला घेऊन सिरियस नाही आहात असं मला वाटायचं. आज जाणवलं बरं का काव्या, तुम्ही उत्तम IAS होऊ शकता. लोकांच्या बाबतीत तुम्हाला तळमळता आहे. नाही म्हणजे तुमची बहीण आनंद निवासमध्ये काही प्रश्न सोडवते, पण बरेच प्रश्न काव्या स्टाईलने सुटतील आता असं वाटायला लागलंय मला. म्हणजे IAS झाल्यावर तुम्ही तुमच्या स्टाईलने प्रश्न पटापट सोडवाल असं वाटायला लागलंय आता मला. काव्या म्हणते, देशमुख तुम्ही जेन्युनली बोलताय की टोमणे मारताय मला? पार्थ म्हणतो, अगदी मनापासून बोलतोय, जेन्युनली. आणि मग तेवढ्यात काव्या पाणी वगैरे पिते आणि त्या ताईंना त्यांची पाण्याची बाटली वापस देते आणि म्हणते, थँक्यू ताई. इथून पुढे खरा ट्विस्ट आलाय आता प्रेक्षकांनो. काव्या त्या ताईंना म्हणते, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता तुमची भाऊजाई अगदी व्यवस्थित तिची डिलिव्हरी होईल. आता तुम्ही होणाऱ्या बाळाचा विचार करा. मग आता काव्या पुढे म्हणते, त्यांच्या मिस्टरांना तुम्ही फोन केला होता ना, ते आले नाहीत? मग त्या म्हणतात की अवगो हो काव्या, मी केला होता माझ्या भावाला फोन, तो येतच असेल. तेवढ्यात आता त्या बाईचा नवरा आलाय प्रेक्षकांनो. और कहाणी में जो ट्विस्ट है ना वो अब है. आता या बाईचा नवरा म्हणजे दीपकने जेव्हा नंदिनीला किडनॅप केलं होतं ना, तेव्हा त्याचा साथीदार होता आणि तोच हा या बाईचा नवरा निघालाय. आता त्या आल्या आल्या तो म्हणतो, अगं ताई, अगं काय झालं ग, बरी आहे ना नाही ना? मग त्या म्हणतात, अरे हो बाबा, ह्यांच्यामुळेच आपण इथे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. अरे इथे आल्यावर यांनीच आपल्याला मदत केली रे, नाहीतर डॉक्टरांनी तर सांगितलं होतं दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा. काव्यामुळे ही वेळ नाही आली रे, म्हणजे हे दोघं इथे नसते ना तर तुझ्या नैनाचं काय झालं असतं तू विचार पण नाही करू शकत. आता लगेच हा माणूस काव्या आणि पार्थचे आभार मानायला जातो बरं का, आणि पार्थला बघून एकदम घाबरतो. त्याच्या लक्षात येतं की अरे बापरे, मी तर याच्या बायकोला लग्न मंडपातून किडनॅप केलं होतं, त्या नंदिनीला मी किडनॅप केलं होतं दीपक सोबत, हे तर तिचेच नातेवाईक निघाले. अरे बापरे, आता तो मनात विचार करतो, यांना कळलं असतं तर यांनी माझी मदत नसती केली. आता इथे तो माणूस दाखवलाय बरं का प्रेक्षकांनो, दीपक सोबत होता ना तो माणूस. आता लगेच पार्थ म्हणतो,
अहो किती घाबरलाय तुम्ही. अहो काळजी करू नका, तुमची बायको बरी होईल. काव्या म्हणते, हो नका टेन्शन घेऊ दादा, तुमचं बाळ आणि बायको व्यवस्थित आहेत, तुम्ही टेन्शन घेऊ नका. मग आता तो माणूस म्हणतो, ताई इतका कसं काय त्रास झाला, नेमकं झालं काय? मग आता त्यांची बहीण म्हणजे या नंदिनीच्या आश्रमातल्या ताई सांगतात, की अरे बाबा बाळाच्या मानेभोवती नाळेचे घट्ट, अरे बाबा बाळाच्या मानेभोवती विळखा होता नाळेचा. डॉक्टरांनी तर हलवायला सांगितलं होतं आपल्या नयनाला. मग ते म्हणतात, तो माणूस म्हणतो दीपकचा साथीदार, म्हणजे एवढं कंडिशन क्रिटिकल होती का? मग त्या म्हणतात, अरे हेच तर सांगते दादा मी, अरे खूप कंडिशन क्रिटिकल होती आणि हे नसते ना तर आज नैना नसती आपल्यासोबत. मग आता त्याला आधी टेन्शन आलंय बरं का, एवढं मोठं हॉस्पिटल, बहुतेक पैशाचा प्रॉब्लेम असावा प्रेक्षकांनो, जो पार्थच्या लक्षात आलाय. पार्थ म्हणतो, काय झालं दादा, काही प्रॉब्लेम आहे का? आता तो माणूस म्हणतो, नाही प्रॉब्लेम तसा नाहीये, पण नैनाची आणि बाळाची सिच्युएशन अशी आहे हे ऐकून टेन्शन आलंय. मग पार्थ म्हणतो, टेन्शन नका घेऊ दादा, आलेच सर्जन आणि तुमचं बाळ पण खूप गोंडस होणार आहे, नका एवढा विचार करू. काव्या म्हणते, अहो दादा खरंच टेन्शन घेऊ नका, पॉझिटिव्ह विचार करा, युनिव्हर्स तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडवून आणणार आहे. पार्थ आता तिच्याकडे बघायला लागतो आणि हसतो. मग आता लगेच पार्थ म्हणतो, यू नेवर नो. बऱ्याच लोकांना असं वाटत असतं अहो, की आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा एकमेकांशी संबंध नसतो, पण मला असं वाटतं की एव्हरीथिंग इज कनेक्टेड. कसं असतं ना, युनिव्हर्स आपल्या आजूबाजूला या गोष्टी घडवत असतं, काहीतरी विशेष कारण असतं याला, हो ना काव्या? आता दोघंही जरा आखोआखोमध्ये बघतात. मग लगेच नंदिनीच्या आश्रमात काम करणाऱ्या ताई म्हणतात, हो असणारच आहे, असंच काहीतरी असणार. बघा ना, मी नैनाचा आणि तिच्या बाळाच्या विचारात टेन्शनमध्ये होते आणि रिक्षाच्या बाजूने अचानक तुम्ही आलात, म्हणजे तुम्ही मदत केली, तुम्ही आमच्या वतीने डॉक्टरांशी बोललात, देवाचीच इच्छा आहे ही सगळी. त्याशिवाय काय हे सगळं तुम्ही आत्ता म्हणालात ना पार्थ, युनिव्हर्स का काय ते. मग आता काव्या म्हणते, अहो ताई मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, आता युनिव्हर्स हा शब्द नका उच्चारू. युनिव्हर्स बद्दल जर ऐकलं जरी ना तर हे आमचे देशमुख मोठ्याच्या मोठं लेक्चर देतील तुम्हाला. त्यामुळे देशमुख जरा इट्स ओके हा. आणि मी काय म्हणते, तुम्ही दोघं बसा, रिलॅक्स व्हा आणि मग फॉर्मॅलिटी पूर्ण करा. आता त्या ताई म्हणतात, हो हो नंदिनीलाही फोन करून देते मी आज. आणि मग लगेच तो माणूस म्हणतो, ए ताई तू यांना ओळखतेस का? मग लगेच त्या नंदिनीच्या आश्रमातल्या ताई म्हणतात, अरे हो या काव्या ताई आहे, नंदिनीची लहान बहीण, मी आनंद निवासमध्येच काम करते ना नंदिनी सोबत. आता त्या माणसाला असं गिल्टी फील व्हायला लागतं बरं का, कारण दीपक सोबत त्या घाणेरड्या कृत्यात तो सामील होता. आणि आता असं वाटायला लागलंय प्रेक्षकांनो की दीपक ऐन वेळेला पलटी खाईल आणि तिथे हा माणूस जाऊन नंदिनीला मदत करेल. काय म्हणता तुम्ही, हा ट्विस्ट भारी आहे की नाही? मला आवडला. म्हणजे दीपक हा अतिशय आगाऊ दाखवलेला आहे त्यांनी, आणि तो नंदिनीच्या बाबतीत वेडं वाकडं पण वागू शकतो. कारण जीवा म्हणला ना, नंदिनी तू एकटी जाऊ नकोस, मी तिथे पोहोचेल की नाही, तू जर संकटात सापडलीस तर हे असं काहीतरी होईल असं एक वाटायला लागलंय बरं का. पण बघू, सस्पेन्स छान ताणलाय त्यांनी. तर शेवटचं सीन तुम्ही बघत आहात या मालिकेचा, आणि प्रेक्षकांना ज्यांनी सबस्क्राईब नसेल केले त्यांनी प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले सगळे रिव्ह्यूज एन्जॉय करा. तर बघा, आता हा दीपक नंदिनीला म्हणतो, नंदिनी तुला माझ्याकडनं मदत हवी आहे ना? नंदिनी म्हणते, हे तुला कसं रे माहिती? दीपक म्हणतो, हो त्या वसू आत्याने लग्नातून मला तुला किडनॅप करायला सांगितलं होतं ना, हे सिद्ध करायचंय ना तुला तुझ्या घरच्यांसमोर. आता नंदिनीला आश्चर्य वाटतं की याला कसं काय कळलंय या गोष्टी. नंदिनी त्याला विचारते, हो पण तुला हे कसं काय कळलं? आणि प्रेक्षकांनो एपिसोड इथे समाप्त होतो. पुढच्या प्रोमोत त्यांनी दाखवलंय, रम्या म्हणते, आई त्या नंदिनीने पुरावा आणला तर काय करायचं आपण? पण वसू आत्या फुल कॉन्फिडंट आहे. त्या म्हणतात तिच्याकडे दोनच पत्ते ग, एक तो दीपक आणि दुसरी म्हणजे ती पिहू, ती काहीही करू शकणार नाहीये. वसू आत्याचा कॉन्फिडन्स नडणार आहे. आता तेवढ्यात कोणीतरी आलंय, रम्या आणि वसू आत्याच्या खोलीत त्या घाबरतात. मग आता जीवा इकडे मानिनी ताईंना म्हणतो, अगं आई मला नंदिनीवर पूर्ण विश्वास आहे, ती फक्त बोलून नाही दाखवत तर ती करून दाखवत. अंधारातही जिची सावली दिसते ना ती म्हणजे माझी नंदिनी आहे, ती बोलून नाही करून दाखवते. मग आता इकडे दीपक म्हणत असतो नंदिनीला, तू माझ्यावरची केस मागे घे, घरी येऊन मी तुझ्याकडून साक्ष देतो आणि सांगतो की त्या वसू आत्यानेच मला सांगितलं होतं तुला किडनॅप करायला. नंदिनी आता विचार करायला लागते या गोष्टीचा. काय वाटतं प्रेक्षकांनो, माझा अंदाज खरा होईल का? म्हणजे हा दीपक ऐन वेळेवर पलटी खाईल आणि काव्याने ज्याची बायको ऍडमिट केली ना दवाखान्यात, तो माणूस येऊन नंदिनीकडून साक्ष देईल असा एक अंदाज आहे बरं का. तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर मंडळी, धन्यवाद.